आपले सन्माननीय अध्यक्ष, सन्माननीय संघटन मंत्री, आपली सगळी मंडळी, मी पुन्हा येईन असं कधी म्हटलं नव्हतं, तरीसुद्धा पक्षाने मला पुन्हा, त्यामुळे पक्षासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आता पक्षाने आणलंय, जनतेतनं काही निवडून नाही आलो, त्यामुळे पक्ष असतो कार्यकर्त्यांचा. तुम्ही कार्यकर्ते म्हणजेच पार्टी. एम आय राईट ऑर रॉंग? तुम्ही म्हणजेच पार्टी. पक्ष म्हणजे काय आहे? शेवटी पक्ष हा काय माणूस नाही, व्यक्ती नाही. तुम्ही सगळे म्हणून पक्ष. म्हणून पक्ष म्हणजे कार्यकर्ते. मगाशी यांनी दादाने सांगितलं, म्हणून पक्षाने दिलेला आमदार म्हणजे कोणाचा आमदार? कार्यकर्त्यांचा आमदार. पुंडलिक वर्दे. त्यामुळे मी तुमचा आहे, मैं आपका हूँ, मैं कौन हूँ आला होता ना कुठल्या पिक्चर, काहीतरी पिक्चर आला होता आहे, तसं मी तुमच्या मंडळींचा आमदार आहे. पक्षाने ज्या सगळ्या ज्येष्ठांनी, श्रेष्ठांनी, केंद्रातल्या, राज्यातल्या सगळ्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, त्या सगळ्यांचं मी अत्यंत ऋणी आहे. एकूण मला वाटते 100-150 लोकं होती. मग त्याच्यात 30 आले, 30मधले 5 आले, काही नाराज झाले, काही महाराज झाले. मी शिवप्रकाशजींना सांगितलं, म्हणजे शिवप्रकाशजी म्हणजे आपले राष्ट्रीय संघटन मंत्री, ज्याने आम्हाला हे सगळं पद दिलं. परवा बैठकीत त्यांना म्हटलं, सर तुम्ही मला आमदार केलं, पण मला थोडी माझी अडचण झाली. ते म्हटले, अरे इतने 150 लोगों में से आपको MLA बनाया, MLC दिया, तुम्हाला काय अडचण झाली? ते म्हटलं, सर पूर्वी बरं होतं, मला मिळाली नव्हती तेव्हा. म्हटले, का बरं होतं? तर मी जेव्हा रत्नागिरीचा, सिंधुदुर्गाचा, अगदी गोव्यातला काही भाग मिळाला, मुंबईतला भाग मिळाला, सगळे ज्यांना पदं मिळायची नाहीत, ज्यांना कुठलं लोकप्रतिनिधीचं स्थान मिळायचं, तिकीट मिळायचं नाही, अशी मंडळी मला भेटायची. आणि ती आम्हाला सांगायची, साहेब बघा आम्हाला अमकं नाही मिळालं, आम्हाला अध्यक्ष नाही केलं, आम्हाला पद नाही दिलं, आम्हाला झेडपीत नाही दिली, आम्हाला पंचायत समिती नगरसेवकाचं नाही दिलं. तर मी त्यांना बसवायचो बाजूला. मी म्हणायचो, बाबा रे तू तर आता आला, 10-15 वर्ष, 5-10 वर्ष काय झाली? मी तर म्हटलं वयाच्या 10व्या वर्षापासून काम करतो आहे. मी तर एवढं काम केलं, कोकणात गेलो, राणेंबरोबर लढलो, आमदार झालो, पडलो, शिरा पडली, त्यांनी माकाच काय दिला नाही, तर तुका काय देतले? मग त्यांना वाटायचं की हा माणूस आपल्यापेक्षा जास्त दुःखी आहे, त्यामुळे त्याला त्याचं दुःख छोटं वाटायचं माझ्या मोठ्या दुःखामुळे. म्हटलं असं तंटामुक्ती होण्याचं जे भाग्य होतं ते म्हटलं आमदार घेऊन तुम्ही काढून घेतलं. आता सगळे विचारणार, साहेब तुमका मिळाला, आता आमचा काय? त्यामुळे बाळानो, ही आमदारकी जी आहे ही पुढच्या 6 वर्षासाठी सिंधुदुर्गापासून पालघरपर्यंत एक तंटामुक्ती अध्यक्षाचंच जवळजवळ काम करण्यासाठी दिलेली आहे. आता तंटा कार्यकर्ते जास्त करत नाही, तंटा इकडचे वरचे बसलेलेच करतात. खरा की पटलं तर टाळ्या वाजवायचे. मी मागच्या 2-4 मीटिंगमध्ये बसले होते, 10-12 बसले होते, आता 4च बसलेत, हे कमी आहेत. ते 10-12 सगळं समोरचे टाळे वाजवत होते, तिथे खाली बघित होते. नेहमी नेते भांडतात आपसात, कार्यकर्ते नाही भांडत. कार्यकर्ते बिचारे, त्यांना काय पदं मिळतात हो? त्यांना काय मिळतं बिचारांना? किती मेहनत करतात, कधीतरी कोणतरी चुकून तिकीट देतं. बघा पद आहे ना हे, किंवा एखादा लोकप्रतिनिधी होणं, हे फार एक डिफरंट आहे. म्हणजे त्याला काही ॲटमॉस्फिअर तयार व्हावं लागतं, त्याला थोडं लक असावं लागतं, थोडी मेहनत असावी लागते. आणि आपण कुठल्या पक्षात जाऊ हे काय संचित आपल्या हातात नाही. मी गमतीने यांना म्हटलं, अध्यक्षांना, तुम्ही जिंकले असते तर माझ्याकडे कधी झाले नसते, तुम्ही हारले ते बरं झालं. अरे हारले म्हणून एवढा चांगला माणूस तुम्हाला अध्यक्ष मिळाला, खरं का खोटं? आवशी खाऊ कल्याण हे जिंकले असते तर हिलेच नसते. का हो साहेब? सॉरी हा, मी तुमच्या पटला किती लोकांना पटलं? याचा अर्थ ते हारले ते बरं नाही. आता आम्ही महाराजांकडे गेलो होतो, नरेंद्र महाराजांकडे, आम्ही दोघे गेलो होतो. नरेंद्र महाराजांचा आशीर्वाद, त्यांचं खूप प्रेम आहे आपल्या लोकांवरती. ते मला बघून म्हटले, जठार साहेब तुम्ही आमदार झाले, पण पुढच्या 5-10 वर्षात हे मंत्री होणार. मी म्हटलं महाराज बरा फेविकॉल लावलाय, आता काय सांग?
आता काय पार्टी सोडित नाही. मी काय महाराजांना सुपारी दिली नव्हती. ते हे म्हणतील महाराजांना अगोदर सांगितलेलं होतं की काय. त्यामुळे बाळानो फार सुंदर पार्टी आहे. आपण एक या देशातल्या सगळ्यात बलाढ्य अशा सत्तेचे आपण सगळे वारसदार आहोत. कालचं पश्चिम बंगाल बघितलं तुम्ही सगळ्यांनी. कधी वाटलं होतं आपल्याला पश्चिम बंगालमध्ये? अहो शून्यात होतं. मी गेल्या मागच्या निवडणुकीत त्या मध्यम ग्राममध्ये, म्हणजे जिथे जी काल मर्डर झाली बघितली आपण ना, एक त्या आपल्या यांच्या देवेंद्र अधिकाऱ्यांची केली, ते त्या भागात होतो. संध्याकाळी 7 नंतर फिरायचे वांदे होते. मला सांगायचे, अरे सर आप मत घुमो, एक काट के फेंक डालेंगे, आपको भी नहीं मालूम, हमको भी नहीं, आपको घर वालों को भी नहीं मालूम पड़ेगा आप है किधर. असं डिफरंट म्हणजे डिफिकल्ट एरिया होता. आज तिथे आपण 210 207 पर्यंत काहीतरी गेलो ना थम्पिंग मीटर. कसं शक्य केलं? कोणाला वाटलं होतं राम मंदिर होईल? कोणाला वाटलं होतं काश्मीर पूर्णमध्ये आपल्यात विलीन होईल? कोणाला वाटलं? एवढा प्रचंड. मी तुम्हाला आज सांगतो, आज आपल्याला वाटत नाही तरी पुढच्या 25 वर्षाने बांगलादेश आणि पाकिस्तान पण तुमच्याकडे असेल. लिहून ठेवा. आम्हाला माहीत नाही आम्ही असू, साहेब तुम्ही असाल, आम्ही असू की माहीत नाही. आम्ही 60च्या वरची मंडळी, अखंड भारताचं स्वप्न बघणारे आम्ही कार्यकर्ते बाळांनो. आम्ही कुठल्या पदासाठी, कुठल्या लोकप्रतिनिधीसाठी नाही आलो. आपण एका चिरंतन अशा सनातन संस्कृतीचे वारस आहोत. 3,500 4,000 वर्षापूर्वीचे आपण कार्यकर्ते आहोत. आपलं बायोलॉजिकल वय सोडून द्या. आपण 20 वर्षाचे आहे, 30 वर्षाचे, 40 वर्षाचे आहे. अरे तुम्ही एवढ्या हजारो वर्षाच्या परंपरेचे पाईक आहात. काय त्या पदात खितपत पडलेत? असा विचार केला. स्वामींनी सांगितलं ना, अहो ही मंडळी अशी आहेत, इदम न मम वाली आहेत, पहिली खुर्ची सोडून देतात. या सगळे बाळानो, अशा प्रभू रामचंद्र, भगवान कृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे हिंदवी स्वराज्य, जे भगव्याचं साम्राज्य उभं करायचं ठरवलं, अशा साम्राज्याचे आजच्या या पिढीतले आपण जिवंत पाईक आहोत. आणि आपल्याला काय करायचं आहे बाळा? मोदी काय करायचं आहे? मी प्रश्न विचारणार ना, ऐकलाच नाही तर. आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत संक्रमित घेऊन जायचं आहे की अरे आमची ही धरोहर आहे, आमची ही संस्कृती आहे, ही चिरंतन टिकवण्याचं काम बाळानो आपल्या या पक्षातल्या लोकांना मिळालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं राज्य निर्माण करण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाचं आहे. छोट्या छोट्या गोष्टीत अडकू नका बाळानो. माझी नेमणूक, नियुक्ती, फंड आणि हे सगळं वाटण्याची नाही झाली आहे. तो तर आहे किरकोळ. याचा अर्थ लोक म्हणतील म्हणजे तुम्ही आमका आमदार फंड देणार नाही की काय? बाळानो देणार. तुमच्याच अध्यक्षाला देणार, बाकी कोणाकच देणार नाही. यांका देणार म्हणजे तुमका देणार, बरोबर की नाही? कारण माझी नोडल एजन्सी आणि मी रत्नागिरीच्या DPDCत असणार. गणपती बाप्पा हे पहिला स्पष्ट करतो, नाही तर नंतर चाय पण पाजायचे नाही. त्यामुळे मी तुमचाच आहे, नोडल एजन्सी आहे. मी यांना सांगितलं चिपळूणला मला घर बघ, मी तिकडे येतो कारण सेंट्रल आहे. मला उत्तर रत्नागिरी पण आहे, दक्षिण रत्नागिरी आहे, पुढे सिंधुदुर्ग जवळ आहे. त्यामुळे पार्टीने माझी जी नेमणूक केली आहे ती समन्वयासाठी आहे. या समन्वयाचा संयोजक म्हणून मी काम करणार आहे. मग समन्वय कशातला आहे? समन्वय आहे कार्यकर्त्या. आता आपसात भांडायचं नाही. आपल्याला रत्नागिरीमध्ये मोठी लढाई लढायची ना. तुम्हाला वाटतं ना 29ला तुमच्या या जिल्ह्याचा पालकमंत्री भारतीय जनता पक्षाचा असावा? वाटतं का नाही? लागा का मला? तुम्हाला वाटतं ना या भागाचा आमदार भारतीय जनता पक्षाचा असावा का नाही? वाटतं का नाही? आता तो 2 खासदार मिळणार आहेत. मला गंमत सांगतो, एक तर आमच्या राजापूरपर्यंत सिंधुदुर्गाला मिळणार आहे आणि एक उलटा इकडे मिळणार आहे. मला माहीत नाही, म्हणजे मी आज सांगणं चुकीचं आहे की मी तिकडचा खासदार होणार म्हणून. म्हणजे मी सांगून टाकलं तरी सांगतो, इकडचा खासदार व्हायची पण संधी आहे. लागा कामाला बाळानो. 100% भाजपा होणार आहे. तुम्ही म्हणाले कसं होईल? अरे पश्चिम बंगाल 100% झाली तर शिरा पडली, रत्नागिरी किती राहली. आणि बाळानो मी जिकडे जातो ना तिकडे 100% होते. मी सिंधुदुर्गात गेलो 100%, गोव्यात गेलो 100%, मुंबईत गेलो. त्यामुळे आता माझ्याकडे रत्नागिरी दिलेलं आहे. रत्नागिरीसुद्धा मला माहीत नाही, मी तिकडे गेलो
राणेसाहेबांवर लढायला, तर राणेसाहेबच आमच्या झाल्याने पुंडलिक वर्धे शतप्रतिशत होऊन गेला. त्यामुळे मला माहीत नाही तुमच्याकडे जे कोण कोण बाहेर बसलेत कुंपणावर कधी येतील काही सांगता येत नाही. तुम्ही खुर्ची सोडू नको. मी अनेक कार्यकर्त्यांना सांगतो, जुन्यांना सांगतो, नवीन लोकांचं स्वागत करा. नवीन लोक आल्याशिवाय आपण शतप्रतिशत होणार नाही. बाळांनो समजून घ्या. नवीन आलेल्या मंडळीचं स्वागतच झालं पाहिजे, त्यांचा सन्मानच झाला पाहिजे. आणि ते एकदा आपल्यात आले, आपल्याबरोबर वावरले की त्या मंडळींना कळतो अरे ही तर फार सुंदर पार्टी आहे, हे फार चांगली लोक आहेत, यांची विचारधारा निराळी आहे. स्वामींनी ना मला आठवतं स्वामी तुम्ही सांगितलं, स्वामींनी यांना सांगितलं अरे तुमचं नेचर, तुम्ही जे वागता ते सगळं तुमच्या त्या पक्षासाठी नाही, तुम्ही भारतीय जनता पक्षाशी कनेक्ट व्हा, इथेच तुम्हाला राष्ट्राचं काम करायला मिळेल. म्हणून अशा अनेक नवीन मंडळी आहेत, सगळी आली पाहिजेत. सगळ्यांना बरोबर घ्यायचं आहे. आपल्याला समुद्र जवळ आहे, या समुद्रामध्ये जे पाणी मिळते, कोयनेचं मिळतं, नाल्यांचं मिळतं, नदींचं मिळतं, वाळाचं मिळतं, विहिरींचं मिळतं, पावसाचं मिळतं, पण तो समुद्र कधी आपपर भाव करत नाही, तो विचारत नाही हे पाणी कुठलं आहे, त्याचा रंग कुठला आहे. समुद्रात जे पाणी जातं ते सागराचं होऊन जातं का नाही. तसं भारतीय जनता पक्षामध्ये कोणी कधी येऊ देत, तो राष्ट्राचा होऊन जातो, तो राष्ट्रीय विचारांचा होतो, तो आपल्या धर्माचा होतो, सनातनचा होतो, अखंड भारताचा होतो. बाळांनो समजून घ्या. एवढं कळलं ना की मग लोकांना लक्षात येतं अरे फिजूल आहे यार, मी कुठे पदात अडकलो, मी कुठे शरीरात अडकलो, मीच मोठा. मी काही 100 वर्ष 200, महाराज पण 50 वर्ष नाही जगले, तरी 400 वर्षानंतर आपण म्हणतो ना छत्रपती शिवाजी महाराज की अरे म्हणतो ना, काय ताकद आहे. ही ताकद कार्यात आहे, कार्यात, बॉडीत नाही, शरीरात नाही. आपल्या शरीरात फार अडकायचं नाही, पदात फार अडकायचं नाही. अहो मोठे मोठे महाल बनवलेले राजे रजवाडे, गाड्या गिरद्या मेले की घरात 15 मिनटं पण ठेवीत नाही, नाव पण घेत नाही, म्हणतात बॉडी झाली बाहेर काढा. काय म्हणतात अरे नाव नाही घेत बॉडीचं. ज्या बापजाद्यांनी महाल बांधले, राजवाडे बांधले, नाव पण घेत नाही. नका त्या शरीरात अडकू, नका त्या पदात अडकू. तुमच्या नशिबात असेल तर पार्टीज नव्हे, तुमच्या घरी तुमचं पद आणून देतील, अशा प्रकारची भारतीय जनता पार्टी. मला नव्हतं आयुष्यात कधी वाटलं मी आमदार होईन. मी गेलो आणि मी त्या एवढ्या जंगलच होतं तेव्हा आमचं, म्हणजे ते सगळं राजच तसं होतं, तरी झालो ना. मला सोडा, समोरच्यांना 10 लोकांना अटॅक आले. या कसा जिंकला. बाळासाहेबांनी मला बोलवलं, अरे मर्द आहे म्हटले तू. मी म्हटलं साहेब मी मर्द वगैरे काय नाही, मी लढलो, देशासाठी लढलो. गडकरींनी मला विचारलं होतं जाणार का सिंधुदुर्गात. म्हटलं साहेब सिंदूर छोड़ो, मैं पाकिस्तान में जाने के लिए तयार. आपण पाकिस्तानवर भगवा झेंडा पडू. असा लार्जर विचार केला ना बाळांनो की आपल्याला लक्षात येतं आपण खूप मोठ्या धरोहरचे पाय. लो एम इज क्राईम. APJ अब्दुल कलाम वाचा अग्निपंखवात. लो एम इज क्राईम. थिंक बिग, यू विल गेट बिग. तुम्ही आजपासून समजा आपण या मोठ्या पक्षाचे वारसदार आहोत. आपण छोटे नाही, किरकोळीत नाही. ठीक आहे, आज नसतील 2-4 प्रतिनिधी कमी असतील. हे सरकार आपल्या बापाचं आहे. आजपासून कामाला लागा. आपल्या हेतूपासून ढळू नका. हे बघा, ही सरकार पद ही सगळी साधनं आहेत, साध्य नाही. आपलं एम, आपलं टार्गेट आपल्याला अंतिम माणसापर्यंत पोचवायचं आहे. माझ्या चिपळूणमध्ये, माझ्या गावामध्ये, मंडलामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये एक सुद्धा माणूस गरीब राहता कामा नये, अन्न पाणी वस्त्रापासून वंचित राहता कामा नये. दॅट इज अवर मोटो. म्हणून हे समजून घ्या. आपली पोटं भरले, आपण चांगले वागलो, पण गरीब माणसं हे पोचण्याचं आपलं सरकार तिथपर्यंत पोचवायचं आहे. काल फडणवीस साहेबांची आमची मुंबईत मिटिंग झाली परवा. त्यांनी काय सांगितलं आम्हाला, गटर साहेब तुम्ही जिकडे जाल आमदार तिकडे सांगा, मी जरी मुख्यमंत्री असलो, मी जरी गृहमंत्री असलो, तरी अनेक ठिकाणी आपल्या भागात होत नाही, पण अनेक ठिकाणी छोट्या छोट्या मुलींचे, महिलांचे विनयभंगाचे प्रसंग होतात. त्यांनी सांगितलं मी होम मिनिस्टर, समजा भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता होम मिनिस्टर आहे, आणि असा आमच्या माता भगिनीवरती असा जर प्रसंग आला, छत्रपती शिवरायांची आण आहे तुम्हाला. काय केलं होतं त्याने? कल्याणचा किल्ला जिंकल्यानंतर महाराजांनी काय केलं होतं?
नाही, महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराला पालखी देऊन, ती परधर्माची स्त्री होती, त्या काळात परंपरा होती की जो राजा जे धन जिंकेल, हत्ती जिंकतील, घोडे जिंकतील, महिला जिंकतील, या सगळ्यांना आपल्या त्या सैनिकामध्ये वाटून टाकायची प्रथा होती. आणि या पृथ्वी तलावरची पहिली प्रथा बंद करणारा तुमचा छत्रपती शिवाजी महाराज राजा. पहिली त्याने बंद केली. त्या परस्त्रीला त्या ठिकाणी पालखीत बसवलं, सांगितलं मावळ्यांना परस्त्रीला माते समान माना, ती मग तुमच्या धर्माची असं. बाळानो, हे आपल्या महाराजांनी सुरू केलं, माझ्या राजानं. ती परंपरा. असं जर आपल्याला वाटलं आपल्या कुठल्या महिलेवरती अशा प्रकारचा अत्याचार होतो, अतिप्रसंग होतो, पोलीस राहू द्या बाजूला, सरकार राहू द्या बाजूला, माझ्या सगळ्या पुरुष कार्यकर्त्यांनी गेलं पाहिजे, त्या ठिकाणी त्याला दंड केला पाहिजे. एकटे गृहमंत्री करतील, होम मिनिस्टर करतील, सरकार करेल, नाही आपण पण करणार. ह्या गोष्टी आपल्याला पालन करायच्या आहेत बाळानो. सरकारच्या सगळ्या योजना पोहोचवायच्या, आजपासून कामाला लागा, नका आपसात पांडू. सोडून द्या काय व्हायचं होते, हे बघतील काय संघटना कशी चालवायची, आणखीन कोणाला पदं द्यायची. ती पदच मिळाल्यावर काम करायला वाटतं. आम्हाला कुठे पदं मिळाली होती, आम्ही बिनपदाचे पण काम करत होतो. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, माझ्यावर जर खरोखर प्रेम असेल, तुम्हाला जर खरोखर माझा सत्कार व्हावा वाटत असेल, तर बाळानो एकच निश्चय करा. मी काल भाजपमध्ये होतो, मी आज भाजपमध्ये आहे, मी हयात मरेपर्यंत भारतीय जनता पक्षाचा सदस्य सभासद राहीन. हा निश्चय केलात तर मोदी साहेब, केला निश्चय तुम्ही, शाबास, काळ्या वाजवायच्यासाठी. यानं तर फेविकॉल लावलेलेच आहे, त्यामुळे हे जाणारच नाही आता. बाळानो, असा निश्चय करा, ही राष्ट्राची पार्टी आहे, राष्ट्र रक्षणाची आहे. पश्चिम बंगालमध्ये आम्हाला काही कुठली सत्ता कमी पडली होती म्हणून नव्हतं केलो. पश्चिम बंगालच्या पलीकडे बांगलादेशाच्या सगळ्या सीमा त्या ममता दिदीने ओपन ठेवल्या. तिथे कुंपण घातलं नाही, म्हणून तिकडनं निघाले जे बांगलादेशी आहेत ते तुमच्या चिपळूणपर्यंत पोचले होते. खरं आहे, तुमच्याकडे बॉम्ब्स होते, सीमा सुरक्षित नव्हत्या बाळानो. त्या सीमा सुरक्षित करण्यासाठी म्हणून अमित शहाचा जीव तिथे टांगणीला लागला होता, म्हणून मोदी साहेब गेले होते. अहोरात्र आपले कार्यकर्ते तिथे काम करत होते. आपले सतीश धोंड गेले 5 वर्ष त्या ठिकाणी बसून आहेत. आठवतात सतीश धोंड? तुम्हाला छळत होते ना. त्या ममता दिदीला किती छळला बघा. सत्ता सोडून पळाली, पांढरी साडी, हवाई चप्पल. सतीश धोंड, आपल्या सतीश धोंडांचा पराक्रम आहे बघा. असे कितीतरी असंख्य कार्यकर्त्यांनी गाडून घेतलं, तेव्हा सत्ता येते बाळानो. मला 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 असं नाही चालत. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, माझ्या समन्वयकाच्या भूमिकातून चिपळूणमध्ये साहेब, या रत्नागिरी जिल्ह्यात, दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याची तुम्हाला जबाबदारी दिली आहे. आता नो भांडण, नो तंटा, आपापसातले भेद बाजूला ठेवा. हा चांगला का हा मोठा, हा छोटा का हा मोठा, अजिबात करायचं नाही. जे पद मिळेल, जे, आणि तुम्ही पण साहेब, आणि तुम्ही पण, ज्यांना ज्यांना पदं मिळाले सगळ्यांना पदं द्या, द्या पदं सगळ्यांना. एकाला सुद्धा बेजबाबदार ठेवू नका साहेब, एकाला सुद्धा सगळ्यांनी कामाला. आणि ज्यांच्याकडे पद नसेल त्याने मागून घ्या अध्यक्षांकडनं. मला काम करायचं आहे, मला युवाचं काम करायचं आहे, मला महिलांचं काम करायचं आहे, मला वृद्धांचं काम करायचं आहे, मला NGOचं काम करायचं आहे, मला पाण्यातलं काम करायचं आहे, मला शिक्षणातलं काम करायचं आहे, मला आरोग्यातलं काम करायचं आहे. तुम्हाला जे आवडेल ते काम या अध्यक्ष साहेबांकडनं मागून घ्या. आता आपण आंदोलन करणारे कार्यकर्ते नाही, मोर्चा काढणारे कार्यकर्ते नाही बाळानो. सरकार तुमचं आहे, राष्ट्रपती तुमचा, तुमचा पंतप्रधान तुमचा, मुख्यमंत्री तुमचे, झेडपी तुमचं, सगळंच तुमचं आहे. आता आपल्याला अधिकार आंदोलनाने मोर्चा करायचा नाही. आता आपल्याला प्रश्नावरती जनतेला सोल्युशन द्यायचं काम आहे. am I right?